माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके, ऐसे अक्षरे रसिके मिळविन. संत ज्ञानेश्वरांनी गायलेली माझ्या मातृभाषेची, माझ्या माय मराठीची ही थोरवी किती अपरंपार आहे ना. आज खूप वर्षांनी मी तरुण झालो आहे, जवळपास अगदी 113 वर्षांनी. या 113 वर्षात खूप काही पाहिलंय आणि अनुभवलंय देखील. कधी मी पौराणिक कथा झालो तर कधी तमाशा, कधी मी अयोध्येचा राजा झालो तर कधी तुकाराम. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल, मी कोण, मी कुठून आलो, माझा जन्म कुठे झाला. चला तर मी माझ्या जीवनाचा प्रवास उलगडून टाकतोच. माझं नाव मराठी चित्रपट. माझे आई आणि वडील दोन्ही एकच, दादासाहेब फाळके. माझा जन्म या राकट कणकर महाराष्ट्रात राजा हरिश्चंद्र या चित्रपटाच्या रूपातून झाला. संगीतकार वसंत पवार यांनी एका चित्रपटासाठी लावणी लिहून ठेवले होते, पण त्यांना या लावणीसाठी चाल काही सुचेना. अनेक दिवस उलटून गेले. एके दिवशी शेजारच्या घरात एक निधन झाले. घरातल्या बायका ओक्साबोक्शी रडू लागल्या. रडण्याच्या तालातून त्यांना त्या लावणीची चाल सुचली. हास्यास्पद आहे ना. अहो, मैत्रीच्या प्रसंगातून एका अजरामर चित्रपटाचे गाणे होऊ शकते का? तर त्याचे उत्तर हो असे आहे. पण हे गाणं कोणतं, तुम्हीच ओळखा. च्या दशकात मला माझं अस्तित्व उमजू लागलं. जसजसे दिवस सरू लागले तशी माझ्यात वृद्धी होत गेली. माझ्या यशाच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत अनेक नामवंतांचे योगदान आहे. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत माझ्या माध्यमातून स्त्रियांनी देखील एखादी सत्ता गाजवली. गीतकारांनी तर गाण्याच्या माध्यमातून 4 चांद लावले. तेव्हा तर माझा डौलच निराळा होता, अगदी गीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकरांच्या मोराच्या डौलासारखाच. डौल मोराच्या मानसार डौल मानसा, ये ग रामाचा बाणाचा ये ग बाणाचा. तन सर्जाची हनम जोडी, तन सर्जाची हनम जोडी, पुन्हा हुवीत हाती घोडी माझा राजार. डौल मोराच्या मानसार डौल मानसा, ये ग रामाच्या बाणाचा ये ग बाणाचा.
70च्या दशकात माझं स्वरूप अगदी 360 अंशांनीच बदललं. जैत रे जैत चित्रपटाच्या माध्यमातून यशाचं नभ उतरू आलं. अमोल पालेकर, विक्रम गोखले, काशीनाथ घाणेकर अशा अनेक दिग्गजांनी मला गाजवलं. पण मला कलाटणी दिली श्रीराम लागू, निळू फुले यांच्या पिंजरा या चित्रपटाने. पुण्य गावाची पंचनावाची पुण्य राजाची तुगराणी आली कुंकत नार लचकत मान भरडत गरगराणी आली कुंकत नार लचकत मान भरडत गरगराणी साधने मी प्रेक्षकांना रडायला शिकवलं आणि हसायला देखील, अगदी आपल्या लक्षासारखं. कोण लक्ष? अहो काय विचारताय? आपलं लक्ष लक्ष्मीकांत बेर्डे. अहो लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, अशोक सराफ, महेश कोठारे यांनी तर हसवण्याचा पैजेचा विडाच उचलला होता ना. त्यांच्या चित्रपटादरम्यान थिएटरमध्ये प्रेक्षकांची हसून हसून पुढे वाटायची. या कलावंतांच्या कलागुणांनी मराठी माणसाच्या आयुष्यात एक वेगळाच गोडवा आणला होता. पण घाबरू नका, या गोडव्याने तुम्हाला डायबिटीस झालीच तर आणेल मी तुमच्यासाठी इस्रायलवरून डायबिटीसचं औषध, अशी ही बनवाबनवी करून. परशा, त्या छगोरावानं तुझं प्रकरण प्रत्यक्ष बघितल्यावर अजून दुसरं काय होणार होतं? असा राग आला होता, वाटलं उचलावं आणि लगेच फेकून द्यावं साड्याला. पण आधी त्यांनीच तुला फेकलं ना. आता नोकरी शोधायला ताबडतोब ते करणारच आहे, पण पैशाची गरज आहे. 20 रुपये दे ना जरा. मी 20 रुपये देऊ? माझं पाकिट एकदम साफ आहे. अरे हा धनंजय कमावताय ना. कमावत असलं तरी आता गमावत आहे. सगळा पगार मी केव्हाच गमावलाय. थोडे तरी 5 रुपये सुद्धा मिळणार नाही. 2.5 रुपये मिळणार नाही. मिळणार मी काय म्हणत होतो, तुमचा पेपर तयार आहे. हा तिसरा माणूस कोण आहे? कोण कोण काय? शंतनूचा मित्र आहे. शंतनूचा मित्र पहाटे तिथे अभ्यासाला आलाय. काय पहाटे केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो असं म्हणतात. तुम्ही केला होता काय कधी अभ्यास? काय नाही. काय हो, तुम्ही तिघे राहता इथे? तिघे जण. 4 कपशा कशा? 4 2 कप चहा मला लागतो. दररोज सकाळी 2 कप चहा लागतो. होय काय? तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखंच आहे म्हणायचं. तुमच्या मंडळीचं असंच आहे. अरे ये परशुराम, वेळेवर आला. ये ना. हा माझा मित्र. मी तुम्हाला म्हटलं नव्हतं तो इस्रायलला जाणार आहे. तो था. अरे वा 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 वा. इस्रायलला जाणार आहे. कशाला जाणार? मी तुला सांगितलं नव्हतं त्या डायबिटीसच्या औषधाबद्दल. तेव्हा तुम्हाला काय म्हणाला की त्याला 50 रुपये नाही 70 रुपये पडतील. 70 रुपये म्हणाला होतो. औषध घेणार ना तुम्ही? आणायचंय तो? आणायचंय ना. 70 रुपये म्हणून ऐकलं मी ते. हे घ्या 20 रुपये आणखी. लक्षात ठेवून घेऊन या औषध. तुम्ही काय काळजी करू नका. औषध आणतो तो. वाट बघा. आणला ना तो. अरे वा, बरं आहे. 20 रुपये. इस्रायलचं काय करायचंय? 20 रुपये मला काय करायचंय? 20 रुपये मिळाले इस्रायल गेलं बोंबलत.
पटली गोरी 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 इश्काची नोट ही वटली हाय हाय लाटी गोडी अशी केलीस तू की कट्टल माझी कटली लाटी गोडी अशी केलीस तू की कट्टल माझी कटली निळ्या निळ्या नखातल्या टोकाची प्रीती दिसली हे तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली या मंदिरावर कळस चढविण्याचे काम पुढच्या पिढीने म्हणजेच भरत जाधव, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, उपेंद्र लिमये अशा असंख्य कलाकारांनी केले. मला आनंद आहे की बॉलिवूडला गाडून, दाक्षिणात्य चित्रपटांना गाडून, ह्याला गाडून त्याला गाडून मी एक वेगळीच जत्रा निर्माण केली होती. माझ्या यशापयशाच्या बातम्या खबरदार वृत्तपत्राच्या हेडलाईन व्हायच्या. माझं हे पछाडलेलं रूप पाहण्यासाठी लोक 7च्या आत घरात यायचे आणि मला पाहून स्त्रियांच्या मुखी एकच उद्घोष असायचा, अगं बाई अरेच्चा. त्या काळात चित्रपट पाहण्यासाठी आजच्या काळासारखे 777 रुपये लागत नव्हते बरं का. प्रेक्षकांनी मला इतकं डोक्यावर घेतलं होतं की थांबायचं नाही गड्या म्हणत माझ्या प्रवासातील टमटमला जो धक्का दिलाय त्यानंतर मी मागे वळून कधी पाहिलंच नाही. थोडं थोडं का होईना तुम्हाला मी आठवू तर लागलोय. यातच माझं मोठेपण. 2001 ते 2010चा काळ तसा माझ्यासाठी खडतरच होता. जणू माझ्या अस्तित्वावरच गदा आली होती. फारच हालाकीची वर्ष होती. म्हणून म्हटलं गणपती बाप्पाला साकडं घालूयात, नवस करूयात. या वक्रतुंडाची भक्ती करायला मी गणपतीपुळे गाठायचं ठरवलं, तेही आपल्या ओरिजिनल लालपरीतून. नागडी चला नागडी चला नागडी चला नागडी चला नागडी कोण ही आली नेहमीची गाडी. हीच ती गाडी. हा, ओरिजिनल गाडी. ओरिजिनल म्हणजे काय? ही जी समोर उभी आहे ना ती डुप्लिकेट आणि जी येते ना समोरून ती ओरिजिनल गाडी. म्हणजे ओरिजिनल म्हणायचंय तुम्हाला? तेच म्हटलं मी. पण ते तुम्हाला कसं माहित? कारण त्या ओरिजिनल गाडीचा मी ओरिजिनल कंडक्टर आहे. तुम्ही आता गाडीकडे धावा. नाही तर तुम्हाला धावत गणपतीपुळे जावं लागेल ना. आले का रे सगळे? हे लालू यायला इथे दोरी होती ती कुठे? हा, इथे जाऊ दे रे. ये थांब ये थांब रे ये दार उघडा रे, ये दार उघडा. कमिंग दरवाजा उघडत आहे. आम्ही आल्या बघा कशी काय सोडली बस म्हणतो मी. ते क्लच सोडलं, एक्सिलेटर दाबलं, आपाप सुटलं बघा. बस म्हणतो मी. तू माझी तरुण सोडतो कंपनी, आता मी तुझी तरुण सोडतो कंप्लेंट. खाली उतरा आधी. ते खाली उतरायचं कशाला ते? तुम्ही कंप्लेंट करून सोडा, मी बस सोडतो. आम्हाला पण यायचं की हो बस मधून. मग दरवाजा कशाला तडमडताय? आज जाऊन बसा ना सरळ. ते काय आहे आमचं हे बाहेर असते की हो. म्हणजे तुमचं हे बाहेर आणि तुम्ही आतमध्ये. लगेच म्हणतो मी. लगेच नाही हो आपलं बायको. आपलं बायको भागीदारी का? आपलं म्हणजे आमचं बायको. मग बोलवा की तिला, बोलवा ना आतमध्ये बोलवा. ते चला केलं वगैरे. तिकीट बोला. तिकीट तिकीट बोला हो. ते बोलला की तिकीट. काय शाळा चालली आहे का इथं? कुठं जाणार ते तिकीट बोला. गणपतीपुळे 3. तुमचं नाव काय? मी मंदाकिनी. काय झालं? अगदी धबधब्यात भिजल्यासारखं वाटलं. हो धबधबा. पहिलं तिकीट काढा, नंतर आंघोळ करत बसा. बोला कुठे जाणार? गणपतीपुळे. गणपतीपुळे. याची पेन यायला आजी કેટલા टाइम છે? मला असं वाटतं तासा दीड तासात येईल. ते तू मला उठवेल का? पेन आले की तू मला उठवेल तर मी झोपेल. नक्की उठव हा. झोपा तुम्ही, बिनधास्त झोपा आजीबाई. ती आजीबाई नाही ती बावाजीबाई आहे. हं? काय म्हटलं? अरे, तुम्हाला काही नाही, तुम्ही झोपा. 2009-10 मध्ये अनेक अजरामर चित्रपटांच्या रूपातून मी आलो. काही चित्रपटांच्या माध्यमातून समाजातील रूढी परंपरांवर जहरी टीका केली.
जोगता जोगतिनीचं आयुष्य, त्यांच्यातील प्रेमाचा जोगवा म्हणजेच मराठी चित्रपट आणि एक पैलवान तमाशातील नाचा झाल्यानंतरचा नटरंग देखील मराठी चित्रपट. नटरंगने तर माझी आर्थिक घडी बसवण्यात मोलाची भूमिका निभावली. संगीतासाठी अजय अतुलचे कौतुक करावे तितके कमीच. यानंतरच्या काळाने मला सोन्याचे दिवस दाखवले. ते दिवस तुळशीबागेतील लखलखत्या सोन्या इतकेच मौल्यवान आणि मुंबईतील वडापाव इतकेच ऑल टाईम बहारतात. अरे रे, हे काय केलं मी? या दोन शहरातील लोकांनी ही स्तुती ऐकली तर युद्धच होईल इथे, आणि त्याची ज्वाला पानिपतच्या युद्धापेक्षाही मोठी असेल. पण मला प्रश्न पडतो की संस्कृती जपणाऱ्या पुणेकरांचं आणि आर्थिक घडी बसवणाऱ्या मुंबईकरांचं कधी प्रेम झालं असेल का? कधी ते प्रेमात पडले असतील का? संस्कार आहेत आमच्यावर पुण्यातल्या मातीतले. आम्ही पुणेकर आहोत ना. कमी बोलतो, मोजकं बोलतो, मुद्द्याचं बोलतो. ज्याला बुद्धी असते त्याला तो मुद्दा बरोबर कळतो. 1 मिनिट माझ्यातून संपलं नाहीये. आट्याच्या पाट्यांचा विषय काढलास ना, पुणेरी पाट्या. मुंबई नाही, पुणे नाही, महाराष्ट्र नाही, देश नाही, परदेश नाही. इंटरनेट वगैरे वापरता येतं तुला? मग www.puneripatta.com याच्याबद्दल मी तुला काय वेगळं सांगणार? किती बोलतोस तू? तुला दम नाही लागत? मेड इन पुणे. तुझं नाव काय आहे? पुणे. वाव. तुझं? मुंबई. कळेना कोण त्या क्षणी हरवते मन कसे, उमलती कशा धुंद भावना अल्लग वाटे कसे. बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे. चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे. मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक खंडीवर आहेत, मात्र काळाची पावले ओळखून त्यानुसार चालणारा बदलणारा तो खरा दिग्दर्शक. मराठीत अशा दिग्दर्शकांची संख्या बोटांवर मोजणे इतकी आहे. त्यातील एक म्हणजे रवी जाधव. रवी जाधव यांनी पहिल्या प्रेमाचे केलेले ताजे टवटवीत प्रसन्न करणारे चित्रण म्हणजे टाइमपास. हम गरीब हुए तो क्या हुए, इनसे अमीर है. हम काले हुए तो क्या हुए, दिलवाले हैं. हम तेरे 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 चाहने वाले हैं. रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा, कुंद कळ्यांना वेलींना सांगा रे सांगा. हे भास होती कसे, हे नागोठी कुणाचे, कमसंग वेड्या मना, मला भान नाही जगाचे. मला प्रेमाचे. मला वेड लागले प्रेमाचे. प्रेमाचे. सॉरी सॉरी म्हणत म्हणत या जगी आलेला एक सुंदर अनुभव म्हणजे दुनियादारी. सुहास शिरवळकर यांच्या दुनियादारी कादंबरीवर आधारलेल्या दुनियादारी या चित्रपटाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतलं होतं. 2013 साली आलेला हा चित्रपट जवळपास 100 दिवस चालला. चित्रपटातील श्रेयस, शिरीन, दिघ्याने तर सर्वांना प्रेमात पाडलं होतं. चला तर मग या कॉलेजमधील दोस्तीची एक वेगळीच मजा, एक वेगळीच दुनियादारी पुन्हा अनुभवूयात. जिंदगी 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 हाँ जिंदगी जिंदगी
हसी मेरी जिंदगी. दिग्या आपला पहिला फ्रेंड आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम. जेव्हा पाहिला हिला, ये दिल हिल्ला हिल्ला, सारा चिल्ला हिल्ला, दुआरे चल चला. घराच्या सामोरी नजरेची शाळा ही रोज रोज भरवायची हाय. लैलानी मजनूची साड वाजलं चोरी आपल्याला बदलायची हाय हाय हाय. ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय. अरे खिडकी वाचून कशी लाजून हसलेली हाय. अरे हसली हसली तिच्या फुलटू बसलेली हाय. हसलेली हाय हा, बसलेली हाय हा, तिच्याला पटलेली हाय. जिंदगी जिंदगी दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी. जिंदगी जिंदगी हाँ जिंदगी. जिंदगी 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 चातक पक्षी पहिल्या पावसाची जशी वाट पाहतो अगदी त्याच आतुरतेने तुम्ही माझी दर शुक्रवारी वाट पाहायचात. ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगणारा तो प्रेक्षक वर्ग लालबागच्या भारत माता चित्रपटगृहाच्या बाहेर तिकीट काढतोय हे स्वप्न आजही मला पडतं. महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी मी पोहोचलो होतो. कधी जत्रेत ठोकलेल्या तंबूच्या माध्यमातून तर कधी सीडी कॅसेटच्या माध्यमातून. व्हेंटिलेटरवर असलेल्या मला म्हणजेच मराठी चित्रपटाला श्वास चित्रपटाने ऑस्कर दाखवला आणि मला खऱ्या अर्थाने एक नवा श्वास मिळाला. माझ्या संगीतकारांनी तर मला थेट विदेशात नेलं. याचं श्रेय जातं अजय अतुलला. नटरंग सैराटने मला आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवलं आणि समाजाला लागलेल्या लैंगिक आणि जातीयवादाच्या वाळवीवर भाष्य देखील केलं. अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिकं मी मिळवली. माझ्या कलाकारांचा हल्ली दिल्ली दरबारी सत्कार होतोय म्हणे. आज खऱ्या अर्थाने मी म्हणू शकतो दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. धुमकिट तदानी धुमकिट नटना गरनट धुमनट पर्वत उभा उत्तुंग नवा घुमतो मृदुंग. पखवाज देता आवाज जनन झंकार लेऊनी स्त्री रूप भुलवी नटरंग नटरंग नटरंग.